नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत ट्रेंडिंग असं लोटस मंगळसूत्र. हे लोटसला मोती लावणं थोडंसं अवघड असतं, कारण ते राऊंड शेपमध्ये नसतात. त्यामुळं मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे हे मंगळसूत्र बनवायचं अगदी सोप्या पद्धतीने. हे बघा, मी लोटस घेतलेत. इथे मी गोल्डन पॉलिश जे आहेत थोडेसे येल्लो कलरचे, ते 4 mmचे बीड्स घेतले. 1 mmचे गोल्डन बीड्स घेतले. 20 गेज वायर घेतली आहे. 0.3 गेजची वायर घेतली आहे. तर आता मी 0.3 गेज वायरमधून काही वायर काढून घेते. कट करून घ्यायची. आपल्याला मोती लाईन बनवून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपण लाईन बनवायची मोत्याची. आपल्याला 15 ते 16 बीड्सची लाईन बनवायची आहे. आधी मी 4 mmचा मोती बीड्स टाकून घेतला आहे. त्यानंतर एक 0 mmचा गोल्डन बीड्स टाकला त्यावर. आणि हे बघा, पुन्हा आपल्याला जो आपण मोती बीड्स टाकला त्यातून ती तार अशा प्रकारे बाहेर काढायची आहे. आता पुन्हा मी दुसरा मोती टाकून घेतला आहे. त्यावर पुन्हा गोल्डन बीड्स टाकते आणि पुन्हा सेम तीच प्रोसेस फॉलो करून आपल्याला अशा प्रकारे एक लाईन बनवून घ्यायची आहे. हे बघा, मी अशा प्रकारे एक 15 बीड्सची एक लाईन बनवून घेतली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की ह्या लोटसमध्ये ते आपण कसं फिट करायचं आहे ते. पहिल्यांदा लोटसच्या एका बाजूने आपली जी मोत्यांची लाईन बनवली त्याच्यातून एक्स्ट्रा तार उरलेली आहे, ती तार आपल्याला अशी टाकून घ्यायची. त्याला होल असतात मध्ये, त्या साईड टाकून घ्यायची आणि त्याच तारेने आपला जो मोती बीड्स आहे त्याला व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि पुन्हा काय करायचं, जो शेवटचा आपला बीड्स आहे तो पुन्हा मोती बीडची लाईनचा शेवटचा बीड्स आहे आणि जिथे आपण फर्स्ट बीड रॅप केला आहे तिथे आणायचा. आणि जी उरले वायर आहे त्याने दोन्ही मोती असे एकमेकांना वायरने असे अटॅच करून घ्यायचे. व्यवस्थित वायर खेचून आणि ते व्यवस्थित तिथे जोडून घ्यायचे. म्हणजे आपल्याला जी मोती लाईन आहे ती व्यवस्थित टाईट करता येईल. आता काय करायचं आहे, मी इथे एक 3 mmचा ग्रीन बीड्स घेतला आहे. हे बघा, आणि जो लोटसचा जो खालचा भाग असतो तिथे जिथे मध्ये पाकळी नसते आणि मग त्यामुळे आपल्याला त्याला व्यवस्थित रॅपिंग करता येत नाही, त्यामध्ये तिथे टाकून घेतला आहे, वायरमध्ये टाकून. मी व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे. आणि तो तिथे व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे. आणि हे बघा, पुन्हा त्या लोटसचा जो खाली त्याला जी किनार आहे, जो होल आहे, त्यातून तार काढून तो व्यवस्थित तिथं टाईट करून घेतला आहे. बघा, मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आता मी दुसराही लोटस घेतला आहे आणि जी लोटसची दोन्ही पाकळींच्यामध्ये जागा आहे त्यामध्ये तो मी पुन्हा जसा आधीचा टाकला तसा त्याच प्रकारे हा पण टाकून घेते. हे बघा, सो व्यवस्थित तिथे बोटाने दाबून धरायचं आणि एका जो आपली मोती बीड्स आहे त्याला रॅप करून घ्यायचं थोडंसं गुंडाळून. आणि पुन्हा लोटसचा जो खालचा जो पार्ट आहे त्यात होल आहे तिथून वायर टाकून पुन्हा ओढून घ्यायची अशी. अशा प्रकारे व्यवस्थित टाईट होतं. थोडंसं ट्रिकी आहे, पण एकदा आपण बनवलं व्यवस्थित की छान दिसतं खूप हे मंगळसूत्र. आता व्यवस्थित पुन्हा आपल्याला मोती व्यवस्थित रॅप करून आणि त्या लोटसच्या खालच्या पार्टच्या होलमध्ये टाकून आपली जी 0.3 गेजची वायर आहे तिने व्यवस्थितरित्या रॅप करून घ्यायचे.
थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. जास्त वायर ओढायची नाही, म्हणजे जास्त ओढली तर ती तुटू शकते. त्यामुळे एक मोत्याला राऊंड घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला जे लोटसला जे खाली होल आहे त्यातून पुन्हा वायर काढून पुन्हा खेचून घ्यायची आहे. आता मी इथे 5 mm एक गोल्डन बीड्स घेतला आहे, प्लेन गोल्डन बीड्स. तो आपल्याला जो वरच्या पाकळ्या आहेत तिथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रीन बीड्स पण टाकू शकता, पण गोल्डन बीड्स टाकला की आणखीन छान दिसतं. त्यामुळे मी तो टाकून घेतला आणि जसे आपण ग्रीन बीड्स फिट केले होते त्याचप्रमाणे आपल्याला वरती इथं गोल्डन बीड्स फिट करायचा आहे. बघा, दुसऱ्या पाकळीचा जो खाचा आहे मधला त्याच्यामध्ये आता आपण पुन्हा एक दुसरा 5 mm गोल्डन बीड्स टाकून घेतो आहे. व्यवस्थित असं रॅपिंग करायचं. हे सुंदर असं आपलं कमळ तयार आहे, लोटस. एक मंगळसूत्राचं पेंडंट. राहिलेलं रॅपिंग मी पूर्ण करून घेते. हे बघा, आपलं छान असं तयार झालं आहे. आता आपल्याला याला हुक बनवायचा आहे. इथं मी 24 गेज वायर घ्यायचा एक तुकडा घेतला आहे. तर काय करायचं, आपल्याला तो असं वरतून टाकून घ्यायचा आहे लोटसमध्ये. तो खाली व्यवस्थित खालच्या होलामधून निघाला पाहिजे. अशा प्रकारे आतल्या बाजूने टाकून घ्यायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित जे पॅन्डन आहे मंगळसूत्राचं ते अटकवायला जागा होईल. आणि खालच्या बाजूने त्याला व्यवस्थित असा लूप बनवून घ्यायचा आहे. नोज प्लायर घेतलं आहे मी, राऊंड नोज प्लायर, आणि त्याच्या साहाय्याने बरोबर त्या तारेला असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे राऊंड करून आणि तिथे त्याला लॉक केलं आहे, म्हणजे ते निघणार नाही. आणि वरच्या साईडने व्यवस्थित असं लॉक करून घेतलं आहे, म्हणजे ते निघणार नाही. आता आपल्याला याला व्यवस्थित लूप बनवून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित असं मी राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने लूप बनवून घेते, म्हणजे आपल्याला मंगळसूत्र बनवताना ते अटॅच करता येईल व्यवस्थित तारेमध्ये. अशाच प्रकारे मी आता दुसरंही कमळ आहे जे लोटस, त्याला मोती बीड्स लावून घेते आणि ते सेम असंच तयार करून घेते, म्हणजे आपण पुढे मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघूया. एक्स्ट्राची राहिलेली वायर व्यवस्थित कट करून घ्यायची. सुंदर असं आपलं पेंडंट तयार आहे एक. आता मी सेकंड पेंडंट पण तयार करून घेतलं आहे. आता आपण मंगळसूत्र कसं बनवायचं, त्याचं मंगळसूत्राचं पेंडंट ते बघूया. इथं मी 20 गेज वायरच्या बंडलमधून एक 6 ते 7 सेंटीमीटरचा तुकडा कापून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी एक 6 mm खरबुजा बीड्स घातला आहे. आता त्यानंतर मी एक मोती चक्री घातली आहे. पुन्हा एक 1 mm बीड्स कॅप घालून एक 5 mm मोती बीड्स घातला आहे. नंतर पुन्हा एक कॅप घालायची आहे. त्यानंतर पुन्हा एक मोती चक्री, आणि आपण जे लोटसचं फुल बनवून घेतलं आहे ते बघा, तो लूप घातला तो बरोबर त्या तारीत टाकून घ्यायचा. आता पुन्हा इथे मी एक ग्रीन क्रिस्टल घेतला आहे. पुन्हा एक मोती चक्री घेतली आहे. इथे मी पुन्हा एक 6 mm जो आपला एडी स्टोन आहे तो घेतला आहे. एक मोती चक्री घ्यायची. त्यानंतर पुन्हा ग्रीन क्रिस्टल घेतला आहे आणि पुन्हा आपलं जे लोटस आहे ते घेतलं आहे. पुन्हा एक मोती चक्री, एक बीड्स कॅप, एक 5 mm मोती बीड्स, पुन्हा कॅप. अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण ह्या साईडने जी प्रोसेस फॉलो केली, जे बीड्स टाकले ते सेम ह्या साईडने पण टाकायचे. खरबुजा बीड्स, आणि आपलं सुंदर असं पेंडंट तयार आहे. बघा, मी आता जेवढी आपल्याला वायर पाहिजे तेवढीच ठेवली, बाकीची एक्सेस वायर कट केली आणि तो आपल्याला आता लूप बनवून घ्यायचा आहे. जसा व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे.
सुंदर असं आपलं मंगळसूत्राचं पेंडंट तयार झालं आहे. बघा किती छान दिसतंय ते. खूप सोपं आहे. जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये दाखवले. आता याला मी मंगळसूत्राची चेन अटॅच करून घेते. जंपरिंग घेतली मी. जंपरिंगच्या साहाय्याने व्यवस्थित अशी चेन अटॅच करून घेतली आहे. तुम्ही व्हिडिओ डिटेलमध्ये बघितला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही हे बनवायला. तुम्ही याचंच हेच फूल बघून याचे सेट पण चोकर सेट वगैरे पण बनवू शकता. दुसऱ्याही बाजूने मी जंपरिंगच्या साहाय्याने मंगळसूत्राची चेन अटॅच करून घेते. व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण मी डिटेलमध्ये दाखवले त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जंपरिंग, जेणेकरून निघणार नाही. हे बघा सुंदर असं आपलं मंगळसूत्र तयार झालं आहे. बघा किती छान दिसतंय. एकदम कुठल्याही काठपदराच्या असो, तुमच्या पैठणी असो किंवा एकदम स्टायलिश साडी असो डिझायनर, त्यावर पण खूप छान दिसेल. तर हे मला